बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कॉकरोच जनता पार्टीनं देशभरात आज आंदोलनाची घोषणा केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी निदर्शनं करण्याचं आवाहन करण्यात आलं। दिल्लीत राजकीय वातावरण तापले। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चा करावी असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तर ठाकरे सरकारच्या काळातच टीईटी घोटाळा झाल्याचं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली आहे। दिल्लीत जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। आज सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद असेल। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। 26 जुलैला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी पाठिंबा दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या आवारात यावेळी वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचली। मुंबई महापालिकेत सत्ताधारी विरोधक भिडले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। ताब्यात घेतलेल्या आंदोलकाला ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी पोलिसांनी दिली आहे। सायनमधील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दिल्लीतील जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यामध्ये प्रतिसाद मिळताना दिसतोय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोला शहरात मोर्चा काढत व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं। बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली। या बंदला अकोल्यामध्ये हिंसक वळण प्राप्त झालं। मूर्तिजापुरात काही दुकानं बंद न केल्यानं कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शिवसेना, उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दापोली पोलीस ठाणे आणि प्रांताधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं। दिल्लीतील जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय। सकाळपासून अनेक व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली होती। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन करण्यात आलं। तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रोडवर आंदोलकांनी चक्का जाम केला। आंदोलनामध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली। शांततामय मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरू असलेली दडपशाही बंद करा असं आवाहन त्यांनी केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते या शिष्टमंडळामध्ये सहभागी होते। दिल्लीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भिवंडीत आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या वतीनं भिवंडी प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। महाराष्ट्रातील जळगाव येथील विद्यार्थी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले। ते गेल्या काही दिवसांपासून आंदोलनामध्ये सहभागी आहेत। विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत भूमिका मांडत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये भाजपतर्फे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ मानवी साखळी करण्यात आली। यावेळी भारताच्या अखंडतेच्या घोषणा देण्यात आल्या। पेपरफुटीचं समर्थन नाही, विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे। मात्र या आंदोलनाच्या अडून देशात अराजकता निर्माण करण्याचं राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये इमरती आणि जिलेबी उपहारगृहावर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। अनियमिततेमुळे एफडीएनं संबंधित उपहारगृहाचा परवाना तात्काळ निलंबित केलाय। तसंच अन्न पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले।
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील आठवडी बाजारात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे। पावसामुळे बाजार परिसरात चिखल आणि घाण पाणी साचल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बाजार परिसरात तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला। यावेळी एकावर कुत्र्यानं हल्ला केला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय। सार्थक पाटील असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची आता मागणी होती आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जवळका रेल्वे गावात 4 वर्षांच्या चिमुकलीवर रानडुकरानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। जवळका भागात सकाळच्या सुमारास रानडुकरांचा मोठा कळप आल्यानंतर त्यांनी हैदोस घातला। यावेळी चिमुकलीवर हल्ला चढवण्यात आला। दरम्यान चिमुकलीला उपचाराकरता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। ठाण्यात अजित पवारांच्या जयंतीनिमित्त अविस्मरणीय दादा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून अजित पवार यांना अभिवादन करण्यात आलं। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। सातारा जिल्ह्यातलं कण्हेर धरण हे 90% भरलेलं आहे। साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि हमदाबाद वरून किडगावकडे जाणारा पूल हा पाण्याखाली गेलाय। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिक जिल्ह्याच्या कळवण दिंडोरी भागात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदी खदीनं पातळी ओलांडलेली आहे। तर नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी नदीकाठच्या घरांमध्ये शिरलंय। त्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात जटवाडा रसूलपुरा या घाटात दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र दरड रस्त्यावर आल्यानं 4 चाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तर दुचाकी वाहनांना अत्यंत सावधगिरीनं मार्ग दिला जातोय। दरड हटवण्याचं काम सुरू झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सोसायट्याच्या वाऱ्यामुळे पत्रे उडाल्यानं 3 भाविक जखमी झाले। जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गंभीर जखमी झालेल्या अमित आढे या भाविकाला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पश्चिम किनारपट्टीला देखील पावसानं चांगलंच झोडपलंय। चिंचणी परिसरात पाणी साचू लागल्यानं प्रशासनानं 70 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं। जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान शेकडो गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं अंधाराचं साम्राज्य पसरलं असून मोबाईल नेटवर्क देखील बंद पडल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मुंबई पोलिसांची व्हॅन रोखून धरणाऱ्या हुडी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। ही मुलगी कोण याची चर्चा सध्या सुरू आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात बुधवारी नीट पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। दरम्यान काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन निघाली होती। भर पावसात ही हुडी गर्ल रिया अहिर पोलीस व्हॅन समोर एकटीच उभी राहिली। एका हातानं पोलीस व्हॅन थांबवत उभी असलेली रिया जागची हल्ली नाही। अखेर पोलिसांना या हुडी गर्ल रिया समोर नमावं लागलं आणि पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दरम्यान ही हुडी गर्ल कोण आहे आपण पाहूयात। रिया अहिर असं तिचं नाव आहे। ती अभिनेत्री, मॉडेल आणि एंटरप्रेन्योर आहे। तिनं अनेक म्युझिक अल्बममध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे। रियासत नावाचा तिचा एक क्लोथिंग ब्रँड आहे। तर सोशल मीडियावर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स तिचे आहेत। शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ती सहभागी झाली होती। भर पावसात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला तिनं रोखून धरलं होतं। मैंने देखा ये जो वैन में ना सारे स्टूडेंट्स ऐसे भर भर के है। इट्स लाइक मच्छी मार्केट बोलते हैं ना हम लोग यहाँ मराठी में। सो इट वाज लिटरली लाइक अ फिश मार्केट। अंदर बच्चे आगे से पीछे तक भरे हैं, वो चिल्ला रहे हैं अंदर से एंड यू कैन हियर। तो मैंने उनसे यही पूछा कि आपके पास मेमो है कि नहीं। उन्होंने बोला ऐसे
तो मैं समझ गई इसका मतलब क्या होता है। तो मैंने हाथ बढ़ाया, एक बच्ची को निकालने की कोशिश की, तो पुलिस ऐसे आगे आ गई, बीच में आ गई, नहीं आने दिया। वो सीढ़ी पर थे, इतनी जगह ही नहीं थी, वो सीढ़ी पर थे और सीढ़ी पे ऐसे करके खड़े थे वो, तो वो नहीं आ पाई बाहर। तो उसके बाद मैंने सोचा मैं साइड में चलने की कोशिश करती हूँ, क्योंकि मैं छोड़कर तो जाने नहीं वाली, मैं आई हूँ इसलिए। ये जो ये लोग कर रहे हैं हमारे साथ, बदतमीजी कर रहे हैं, एक तरीके से बदतमीजी ही कहा जाएगा इसको, नाइंसाफी कर रहे हैं, तो उसी से लड़ने के लिए आए हैं। ये मेरे सामने हो रहा है तो मैं इसे छोड़कर तो नहीं जा सकती, तो मतलब क्या हुआ मेरे वहां आने का। तो इसलिए फिर मैंने सोचा, गाड़ी चल रही थी तो मैं ज्यादा उसके साथ में नहीं चल सकती, तो मैं आगे ही चली गई, अब तो रुकना पड़ेगा ना तुमको। तो बस वहां से जो फिर मैं अड़ी रही जब तक वो अड़े रहे। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।